पाहिजे। आज विधानसभेच्या निमित्तानं आपण इथं सगळेजण एकत्र आलोय। खरं म्हणजे सुहास दादा आणि जयश्रीताईंनी हा वारकरी संप्रदायातील सर्व भजनी मंडळी आणि वारकरी बंधूंचा आणि भगिनींचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। खऱ्या अर्थानं मला वाटतं आज भक्ती शक्तीचा संगम वसंतगडावर झालाय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आज या कार्यक्रमाला आपल्या मार्गदर्शन करायला आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते, जिल्ह्याचे नेते मान्य अशोक बापू गायकवाड इथं उपस्थित आहेत। तसंच ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आपले राज्यसभेचे खासदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन मान्य नितीन काका पाटील हे सुद्धा आता इथं आवर्जून येऊन गेले त्यांच्या पुढच्या याच्यासाठी। त्याचबरोबर आपले मार्गदर्शक वसंतराव भाऊ मानकुंबरे, आपले जिल्हा बँकेचे संचालक मान्य ज्ञानदेव रांजणे साहेब, जिल्हा बँकेच्या संचालिका साळुंके मॅडम, त्याचबरोबर आपले सुहास दादा, जयश्रीताई, त्याचप्रमाणे आपले सौरभ बाबा, जयदीप, हनुमंतराव दादा, पांडुरंग बापू जवळ, आपले राष्ट्रवादीचे सेवा दलाचे अध्यक्ष मान्य राजेंद्र लवंगारे आणि स्टेजवरील सर्वच कांतीबाई, रवी परामने, शिवाजीराव देशमुख, आपले मान्य नामदेवराव सावंत, आपले बामनोलीचे शिवसेनेचे नेते मान्य तरडे साहेब, सर्वच समोर बसलेले मोहनराव अण्णा, रामभाऊ शेलार, स्टेजवर सगळी मान्यवर म्हणजे आता सगळ्यांची, तुकाराम तात्या, श्रीहरी गोळे, सगळे संजय सपकाळ, सगळी संजय सुर्वे, सर्व महायुतीच्या सर्व एकनाथ रोकडे, आपले सर्व प्रमुख मंडळी आहेत, सगळी महायुतीचे पदाधिकारी आहेत। वेळ बराच झालाय, अजून आपल्याला परत सगळ्यांना घरी जायचं आणि महिला पण अजून थांबल्यात, त्यामुळे आता नावं गीताताई वगैरे समोर बसल्यात, आमच्या कविताताई आहेत, त्याचबरोबर धनोडेताई, आमच्या सगळे दुधाणेताई आहेत, सगळेच आज इथं आलेत। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आज खऱ्या अर्थानं सुहास दादांच्या आणि भाऊंच्या माध्यमातनं नियोजनातनं ही भक्ती शक्तीचा संगम आज इथं झालाय असं म्हणावं लागेल। जे पत्रकार बंधू सगळे आहेत त्यांचं पण मी या ठिकाणी नामोल्लेख करतो। आणि आपण जी इतिहासात वाचले भक्ती शक्ती, ही भक्ती शक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्यातलं हे नातं जे आहे हे इतिहासामध्ये आपल्याला दाखवून दिले किंवा इतिहासानं आपल्या सर्वांना त्याची नोंद जी आहे ही आपल्याला सर्वांना सापडते। आणि याच्यामध्ये माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती आणि तुकाराम महाराजांच्या वाणीमधली शक्ती हा खऱ्या अर्थानं भक्ती शक्तीचा संगम आहे। हे जरी शिवाजी महाराज छत्रपती असले होते, जरी त्यांनी अनेक लढाया, अनेक किल्ले, अनेक हे जरी सर केले होते, घेतले होते, तरी शेवटी तुकाराम महाराजांच्या कीर्तनात किंवा त्यांच्या इथं जाऊन ते का बसायचे, का तर त्यांची भक्ती तुकाराम महाराजांवर होती। आणि तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना शक्ती त्यांची जी होती ती वारकरी संप्रदायाची त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या वाणीतनं, त्यांच्या सर्व याच्यातनं ते द्यायचे। त्यामुळं हे एक आगळं वेगळं महाराष्ट्रातलं एक इतिहासातल्या नोंदी आहेत, याचा नक्कीच आपल्याला सगळ्यांना कायमचा अभिमान आहे, कायमचा अभिमान राहणार। आज सुहास दादा, जयश्रीताई आणि सगळेच आता परत एकदा आपण एकत्र काम करण्याचा निर्णय केलाय। थोडंफार दादांनी सांगितलं की काही त्यांच्या अडचणींमुळं, व्यावसायिक वगैरे याच्यामुळं त्यांना फार लक्ष देता येत नव्हतं, त्यामुळे थोडं राजकीय याच्यापासून ते लांब होते। पण आज परत एकदा
माझी विधानसभेची निवडणूक आणि माझ्या प्रेमामुळं आणि माझ्यावर असणाऱ्या विश्वासामुळं त्यांनी बरोबर परत काम करण्याचा निर्णय घेतला. दादा तुमचं म्हणजे तसं आम्ही कधीच कुणी तुम्हाला लांब गेला असं समजलं नव्हतं. त्यामुळे आता उलट तुमचं परत स्वागत आहे असं म्हणणं चुकीचं होईल, कारण तुम्ही कुठं बाहेर गेला असं आम्ही मानत नव्हतो. त्यामुळं पण तरी आता कार्यक्रम आपला चालू आहे अधिकृत, त्यामुळं नुसतं बोलायला म्हणून ऑफिशियली स्वागत आहे असं म्हणतो, कारण तुम्ही गेला नव्हता त्यामुळं आला परत असं म्हणणं जरा चुकीचं होतंय. त्यामुळं पण एकत्र काम करू. गट तट ह्या गोष्टी आहेत, राहतात, सगळीकडेच असतात. प्रत्येकाची ताकद आहे. प्रत्येकाची ताकद ही नक्कीच तेवढी तुल्यबळ आहे. त्यामुळे कुणी गटातटाच्या ह्याच्यात पडण्यापेक्षा माझं मत असं आहे की एकत्र राहून शेवटी आपण सगळेजण एका तालुक्यातले आहोत. आपण एका तालुक्यात सगळेजण मिळून काम करतोय. मी अनेक वेळेला म्हणतो की शेवटी जावळीचं राजकारण करायचं असलं तर आपल्याला इथल्याच लोकांना, भूमिपुत्रांना, इथल्या स्थानिक लोकांना आणि इथल्याच महिलांना घेऊन करायला लागणार आहे. बाहेरनं आपण कुणाला आणून इथलं राजकारण करू शकत नाही, कारण इथला मतदार, इथला जो कोण नागरिक आहे किंवा इथले हे कधी मान्य करणार नाहीत बाहेरचं राजकारण. आणि म्हणून आज सगळेजण एकत्र आहोत. चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्याच्या विकासाकडे आणि तालुक्याच्या उभारणीकडे आपण सगळेजण लक्ष देऊया. गटातटाच्या राजकारणापेक्षा एकत्र येऊन हातात हात घालून आपल्याला जावळी तालुक्याचं चांगलं कसं करता येईल हा प्रयत्न मला वाटतं सगळ्यांनी मिळून करूया. म्हणजे आपोआप आपलं सगळ्यांचं चांगलं की जावळीची जनता केल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी. त्यामुळं कुठेही कुणी म्हणजे सुभाषदादांबरोबर आलेले सगळे जे प्रमुख मंडळी आहेत किंवा अगदी तरुण कार्यकर्ते आहेत, यांनी कुठेही तुमच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका, कुणाच्याही मनामध्ये तुमच्याबद्दल मतभेद किंवा मनामध्ये कुठेही काही वेगळी भूमिका कोणाची नाहीये. त्यामुळं संपूर्ण ताकद विकास कामांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न माझा कायम राहील, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कुठेही तुम्हाला कुणाला अंतर हे गावाच्या विकास कामांमध्ये, भागाच्या प्रश्नामध्ये दिलं जाणार नाही, हे सर्व दादांबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं. जयश्री ताई आपल्या बरोबर आहेत. ताई तर आपल्या सभापती होत्या. ताईंची पंचायत समितीची निवडणूक पण आपण जी लढवली ही अतिशय अटीतटीची ती निवडणूक झाली आणि थोडंफार त्यावेळेला मराठा मोर्चाचं जरा वातावरण सगळीकडे होतं, पण त्याच्यातनं पण आपण ताईंची जागा जी आहे ही यशस्वीरित्या आपण जिंकलो. ताई सभापती झाल्या आणि त्यांचं नक्की दादांचं कार्य तर आहेच, पण मला वाटतं दादांपेक्षा समाजामध्ये जयश्री ताईंचं कार्य हे जास्त पोचलेलं आहे असं म्हटलं पाहिजे. दादा व्यवसाय बघून, सगळं काम बघून त्यांचं बाकीचं चालू असतं, पण ताई अशा आहेत की त्या 24 तास समाज कार्यामध्येच असतात. त्यामुळे नक्कीच त्या मतदारसंघात किंवा लोकांपर्यंत जास्त पोचल्यात. त्यामुळं नक्कीच ताई तुमचा माझ्या निवडणुकीमध्ये पण हातभार हा लागणं गरजेचं आहे आणि आपण तो पुढच्या 8-10 दिवसामध्ये मतदानापर्यंत द्या अशी मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. त्याचबरोबर भाऊंनी सगळ्यांनीच, रांजणे साहेब सगळ्यांनीच, अशोक बापूंनी मार्गदर्शन केलं. सगळ्यांचंच म्हणणं आहे की आपली निवडणूक काय फार अडचणीची नाही वगैरे वगैरे, मताधिक्य महाराष्ट्रात 1 नंबर का 2 नंबर. पण मागं पण मी इथंच बोललो होतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं, मगाशी काका आले म्हणले तुम्हाला काय अडचण आहे, नितीन काका मला बसल्यावर म्हणले तुम्हाला काय अडचण आहे निवडायची. म्हटलं अडचण नाही काका, पण म्हटलं सैन्य चार्जिंग मध्ये ठेवायला लागतं. सैन्य जर म्हटलं सगळं आहे, म्हटलं सैन्य आहे, शस्त्र आहे, दारुगोळा आहे. दारुगोळा म्हणजे उडवायचं, त्यांच्याच बाई चुकीचा म्हणजे लढाईचा दारू सगळं आहे. पण सैन्याला जर चार्जिंग ठेवलं नाही, सैन्य जर झोपलं तर सगळे तंबू बिंबू आपले जाळून समोरचे जे लोक आपल्या असं आहे. त्यामुळं अडचण काय नाही. तुमचा आशीर्वाद आहे जावळी, मी तुमच्या आशीर्वादावर मी
ज्या काही मताधिक्यानं असेल त्या मताधिक्यानं निवडून येणार इतर वस्तुस्थितीच्या मला माहिती आहे. पण हे काय म्हणायचं ते उत्साह जो आहे हा असे कार्यक्रम झाले की राहतो. आज झाला, उद्या झाला, परवा झाला. इकडे आता उद्या प्रतापगडवर आपला बॉयलरचा पूजनाचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी त्याला यायचंय कारण आपला कारखाना आता आपण हंगाम सुरू करतोय. उद्या आपण ते घेतलंय त्यामुळे तिकडे पण यायचंय. त्यामुळे बाकी काय नाही, अडचण नाही. फक्त सैन्याची तयारी लढाईची जी आहे ती उद्या कुणी जरी म्हटलं 2 हात करायचं तर सैन्य लगेच 2 हात करायला तयार असलं पाहिजे. सगळं ते थांबा जरा तलवार उडकतो, डाल उडकतो, पगडी उडकतो, तोपर्यंत कापून आपल्याला हलाल करून निघून जातील, आपल्याला कळायचं पण नाही. म्हणून त्या दृष्टीनं आमचं हे सगळं चाललंय. आणि भाऊंचं तुम्हाला माहिती आहे, भाऊ काय शांत बसत नाही. भाऊंचं रोज काहीतरी नवीन असतं. आज हे करायचं, आज ते करायचं. आज त्यामुळं आज आता हे वारकरी संप्रदायाचं दादांच्यामुळं आज हा कार्यक्रम होतोय. शेवटी ही परंपरा आहे आपली, वारकऱ्यांचा आशीर्वाद हा आपल्याला हे कसं आपण शब्दामध्ये त्यांचं हे करू शकत नाही. शेवटी या आशीर्वादामुळेच आपण यशस्वी होणार आहे हे मला चांगलं माहित आहे. आणि नक्कीच चांगलं काम एकत्र राहून करू. सगळ्यांनाच माहित आहे मी आता महायुतीचा उमेदवार आहे. अशोक बापू म्हणले तुमच्यासाठी मी आलोय. बापू तुम्ही जी खतखत व्यक्त केली ती नक्की मी माझ्या परीनं माझ्या पण पक्षाच्या नेतृत्वांपर्यंत पोचवेन किंवा अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये थोडंफार दुर्लक्ष होतंय. तुमची जी खतखत आहे मनामधली सर्व आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांची ती नक्कीच देवेंद्रजींपर्यंत पण पोचवेन आणि त्याच्यात सुधारणा कशी होईल. आणि नुसतं माझ्यासाठीच नाही पण बापू माझी विनंती आहे की सगळ्या महायुतीच्या उमेदवारांसाठी आपलं योगदान, आपलं मार्गदर्शन आणि आपलं तिथं वेळ हे आपण द्यावा. ही सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो. आता बाकीचे जरी इथं नसले तरी आपली माझी विनंती मान्य करून सगळ्या, कारण शेवटी आरपीआयच्या हातभार लागल्याशिवाय विजय हा सुकर होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आरपीआयचा आणि आठवले साहेबांचा हातभार हा आमच्या सगळ्यांच्या विजयामध्ये लागला पाहिजे ही वस्तुस्थिती या ठिकाणी सांगावीशी वाटते. बाकी आता फार काही सांगण्यासारखं किंवा बोलण्यासारखं नाही. मगाशी कुणीतरी विरोधकांबद्दल थोडंफार बोललं, राणे साहेब बोलले, भाऊ थोडं बोलले, पण आता काका गेले. पण मी काकांना खरं म्हणजे सांगणार होतो की काका तुम्ही अजितदादा गटात आहे आणि 23 तारखेनंतर आम्ही सगळे जावळीचे सगळे आम्ही मिळून तुमचा कार्याध्यक्ष तुम्हाला आम्ही परत पाठवणार आहे. कारण बापू आज जे आमचे विरोधातले उमेदवार आहेत ते जास्त दिवस सेनेमध्ये राहत नाहीत. माझं तर मूळच्या शिवसैनिकांना मी अनेक कार्यक्रमातून बोललोय आणि पत्रकार पण येत आहे. तुम्ही माझं ते छापत नाहीये. आज मूळचे जे शिवसैनिक आहेत जे खरंच बाळासाहेबांच्या आणि जे काय म्हणतो हाडाचे शिवसैनिक त्यांनी आत्ताचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून लिहून घ्यावं की मी कायम शिवसेनेत राहणार आहे. मागे यांनी असंच मीडियामध्ये भाषण केलं होतं की अजितदादा माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत राष्ट्रवादीत राहील. आता दादा कुठे गेले, कार्य काय आता बोलायचं, श्वास कुठे गेला, काय कुठे गेला, बोलले होते का नाही, मी कुठं बोलतोय का, हे बोलायचं हे करायचं. त्यामुळे आता हे 23 तारखेपर्यंत हा मशालीचा खेळ आहे. झाल्यानंतर ती मशालीत पाणी बिणी घालून परत ती मशाल भाऊ ठेवून टाकणार आहे. परत आपलं महायुतीचं सरकार तर येणार आहे. आता कळून चुकले सगळीकडे. रिटर्न मी राजूला सांगितलं, राजू तुझ्या डोक्यावर परत आम्ही माणूस परत जावळी आम्ही सगळे मिळून पाठवून देतोय. तुम्ही तुमचा कार्याध्यक्ष फक्त सांभाळा परत, एवढीच आमची. कारण सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाऊ त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि विकास कामांचा संबंध लावला ठेकेदारांचा. पण भाऊ मी मगाशी पण बामनोलीत बोललो मुद्दा म्हणून. मी बामनोलीला कोयना विभागात होतो. ते म्हटलं कॉन्ट्रॅक्टर शेवटी विकास कामं कोण करणार, तर कॉन्ट्रॅक्टरच ती कामं करणार. कॉन्ट्रॅक्टर काय माझे कोण पाहुणे नाहीत किंवा माझे काय नातेवाईक मी कॉन्ट्रॅक्टर केलेले नाहीत किंवा मी काय माझ्या नातेवाईकांना किंवा घरातल्यांना कामं देतोय असं काय नाही. जे कामं इथं पहिल्यापासून करतायत त्यांच्याकडेच काम आहेत. एखाद्यानं काम चांगलं नाही केलं तर त्याला काय आपण त्याच्यातनं सूट देत नाही किंवा त्याला काय त्याच्यातनं आपण मुभा देत नाही. ते काम परत दुरुस्त करून चांगलं परत करून द्यायचं अशा पद्धतीच्या सूचना या अधिकाऱ्यांना कडक शब्दामध्ये यापूर्वी सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं
कामाच्या बाबतीत हे नाही, पण हे एकीकडे हा विषय असताना माझे दुसरं म्हणणं असं आहे की विकास कामांपैकी म्हणजे विकास कामं बरी का मी परवा बोललो एजंटगिरी बरी ह्याचा विचार केला पाहिजे. आज जे उमेदवार आहेत त्यांचं उद्योग कोयनेच्या पुनर्वसनातल्या लोकांबद्दलचे काय आहेत ते कोयना विभागात जाऊन तुम्ही सगळ्यांनी माहिती घ्या. तुम्हाला आहेत आपल्या जावळीकरांना माहिती आहे, माहिती घ्या तरी मी कशाला सांगायचं, सगळ्यांना माहिती आहे की कोयनेच्या रायगड, ठाणे, भिवंडी काय तिकडं सगळ्यांना मिळालेल्या जमिनी आहेत पुनर्वसनाच्या, त्या बिल्डरांच्या घशात माती मोल किमतीनं कशा घातल्या जातात आणि कशा पद्धतीनं त्याचं कमिशन लाटलं जातं हे या उमेदवारांच्या एजंटगिरीवरनं आपल्याला बघायला मिळते. ही वस्तुस्थिती आहे आणि मी खोटं बोलत असलो तर तुम्ही सांगा मी खोटं बोलतोय का. ही वस्तुस्थिती आहे. कोयनेच्या पुनर्वसित लोकांचे जे हे आहेत त्यांना देशोधडीला लावण्याचं काम या एजंट लोकांनी केले आणि दुर्दैवाने हे राजकारणात असली लोक कोयनेमधनं आलीत, ही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा लोकांवर आपण विश्वास ठेवू शकतो का ह्याचा विचार आपण केला पाहिजे. बाकी तुम्ही कामं वगैरे सोडून द्या, आपण ते बाजूला ठेवू थोड्या वेळासाठी, पण आज जावळीचे सुपुत्र असं स्वतःला म्हणायचं आणि जावळीच्या जनतेला लुटायचं, हा जो प्रकार या कोयनेच्या ह्याच्यातनं बघायला मिळतो, अशांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी विनंती आहे की 20 तारखेला आपल्याला, मी जे अनेक वेळा सांगतो की आपल्याला मतदानावर आता लक्ष केंद्रित करायचं. आपल्या बूथवर मतदान हे चांगल्या पद्धतीनं कसं होईल ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. लोकांनी त्यांचं मन जे आहे ते बनवलेलं आहे. जावळीच्या जनतेनं, सातारच्या मतदारांनी त्यांचं मन बनवलेलं आहे की जावळी सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपलाच आणि कमळालाच मतं द्यायची हे लोकांच्या मनामध्ये ठाम झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. फक्त ते आहे ते मतात आपल्याला कन्व्हर्ट करून घेणं हे महत्वाचं आहे. ही लोक आपले मतदार बूथपर्यंत आणणं आणि मतदान करून घेणं हे गरजेचं आहे आणि त्याचं नियोजन आपल्याला आता बारकाईनं करायला लागणार आहे. तर आपण चांगल्या पद्धतीनं एक मताधिक्य जे आपण बोलतोय सगळे, हे मला काय असं राज्यात 1 नंबरला यायचं आणि 2 नंबरला यायचे हौस आहे किंवा मला ते हवयास आहे असं नाहीये. पण आज जे आपण बोलतोय करायचं असलं तर चांगल्या मतदानाची टक्केवारी आपण मिळवली पाहिजे हे आपण लक्षात घ्यावं आणि त्याचं नियोजन सगळ्यांनी सुरू करावं ही विनंती करतो. माझ्या सगळ्या भगिनी येत आहेत. कालच देवेंद्र फडणवीसांची सभा पालीला होती. मी सभेला गेलो होतो आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी एक लक्षात ठेवा, परवा मुख्यमंत्री पाटणला बोलले, काल देवेंद्र फडणवीस पालीमध्ये बोलले की इलेक्शन झाल्यावर आचारसंहिता संपली की लाडक्या बहिणींची 1500 रुपयाची ओवाळणी 2100 रुपयावर जाणार. त्यामुळे बहिणींनी आता अजून आता बहिणींनी आता पूर्वी मी सांगत होतो घरापर्यंत लक्ष ठेवा, आता घर नाही, आता गाव टाईट करायचं. गावात कोणी इकडं तिकडं हालचाल, आता तुम्हीच म्हणजे पोरं कशी दम देतात आता तसं बहिणींनी दम देतात. भूत लावला तर दाखवतो. आता तुम्हाला देणारे सगळे भाऊ तुमचे सरकारमध्ये बसलेत, त्यामुळे आता ताकदीनच त्यांना परत निवडून आणायचे, सरकार आपलं आणायचे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनी कामाला लागा ही विनंती या निमित्तानं करतो. बाकी सर्वच प्रमुख सगळे पदाधिकारी आहेत, सगळ्यांचं मगाशी जे मी म्हटले की कुणीही असं काही समजू नका की कुणी कमी जास्त आहे. गटातटाचं राजकारण हे त्या गाव पातळीपुरतं किंवा तेवढ्यापुरतं आपण मर्यादित ठेवूया. विधानसभा, लोकसभा या निवडणुका देशाच्या राज्याच्या आहेत, तिथं काय गटातटाचा विषय इथं येत नाही. आपण सगळे या निवडणुकीत काम करताना एक म्हणून काम करतोय आणि एक म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा एवढी विनंती करतो. सगळेजण आला, एवढ्या उशीरपर्यंत थांबला, 9:30 वाजले खरं म्हणजे. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. एकच विनंती करतो की 20 तारखेला जे मतदान आहे ते आपलं सर्वांचं बहुमोल असं मतदान आपलं तुमचं काय म्हणतो
कमळाच्या समोरचं बटन दाब नाही. घड्याळ माझं पूर्वी होतं आणि आता हातात पण घड्याळ आहे असं आहे. तर मग घड्याळ पूर्वी होतं, त्यात नितीन काका येऊन सांगून गेले घड्याळावर बाबा लढले, परत डोक्यात ते घालून ठेवलं आता. पण कमळाचं पण हाय तिथं आय एम हॅपी, जिथं आहे तिथं मी खुश आहे. भरभरून मला म्हणजे कामासाठी निधी मिळतोय आणि त्यामुळे लगेच नाही तर काय तर बातमी बितमी करा. हो, पत्रकार आमचे त्यांना TRP वाढवायला बाबा बोलले, असं काही नको. त्यामुळं पण कमळासमोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मतदान हे मला देऊन आपण विजयी करावं ही विनंती करतो. आणि पुढचे 8-10 दिवस सगळ्यांनी गावामध्ये लक्ष ठेवा, गाफील राहू नका. सैन्य चार्जिंग मध्ये ठेवण्याचं काम आम्ही करतोय, पण सैन्यानं पण स्वतःचं चार्जिंग कायम ठेवावं एवढंच सांगतो, बाकी काय नाही. हो नाही, रोजच्या रोज सैन्य डिस्चार्ज होऊ नये, रोज चार्जिंग म्हणजे अवघड विषय व्हायचा. त्यामुळं थोडी जरी बॅटरी सैन्यानं जरा चांगली नाही. टेन्शन काहीच नाही मला, टेन्शन मला तुमच्या सगळ्यांना नाही. 200 नको, 100% माल झाला आपल्याला. 200% हिशोब कुठं बसतच नाही. चलो, सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.